तुम्हाला काय वाटतं तुमच्या बायकोचं तुमच्यावर लय प्रेम आहे वाटतं का? वाटत असन तर निव्वळ गोड गैरसमज आहे. काय प्रेम बिम नाही. अहो एका म्हातारीचं म्हातारं मी आलं तिला कळलं, तिनं कालवा नाही केला, चूल पेटवली, गरम गरम भाकरी टाकली, दूध घेतलं, काला केला आणि जेवायला मोबाईल कुठे आहे का? शेजारची बाई पळतच आली, लिकेट झाली ना बातमी. म्हणली का हो? मला असं कळलं तुमचा नवरा गेला. म्हणली माहित आहे की मला, लाज वाटते का तुला? नवरा गेला आणि गिळायली. म्हणली एवढं खाऊ दे, पुन्हा बघ कसा दणका करते. ते काय दणका करायची गोष्ट आहे का? खोटं नाही बोलत माणूस. मी आला की मी नक्की जाते व्यासपीठावर, खोटं नाही बोलणार. मी आला म्हणून जात नाही. बाया कशा रडत्यात बघाय जाते, इतक्या भारी रडतात ना महाराज. एकीच 120 वर्षाचं म्हातारा मेलं, कवर जगायचं तरी होतं. आणि ही 110ची तिथं कालवा मड्यापाशी. काय बाय माझं नशीब. स्वर तर शास्त्रीय संगीतकाराला सुद्धा लागणार नाही इतका गोड स्वर लावतात महाराज. कसं देवाने मी माझंच वाटोळं केलं, कसा देव बी कडू मी आला. देव कसा माझा एकुलता एक नवरा. लोकाला काय 2-4 असतात बरं का, तुला चिक होता निहला. न्यायचं तर मलाच न्यायचं की, त्याला दिवस बारा दिसला. न्यायचं तर मलाच न्यायचं तर मलाच. देवानं म्हातारीचं मनावरच घ्यावं, त्याला उठवावं, हिला गचकवावं, मग हिला करून काय मजा असते ते. आणि मला सांगा, मरण हे वाईट गोष्ट आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं? तुकोबाराय भगवंताकडे मागणी करतात. एक वेळ करी या दुःखावे एक वेळ करी या दुःखावे आठवीन पाया हा माझा नवस. आठवीन पाया हा माझा नवस. देवा एकदा हे बंधन आहे ना 84 लक्ष युनिटून एकदा काढ बाबा. मला नकोच आहे पुन्हा यायचं नकोच आहे. मग एकदा तुझ्या चरणाजवळ घे आणि देव देखील त्यालाच दासत्व देतो, त्यालाच हरिदास बनवतो ज्याची पात्रता आहे. आणि तुम्हाला खरं सांगू, दास होणं तर सोडा, भगवंताकडे मागायची देखील आपली पात्रता नाही. कारण भगवंताकडे त्यानं मागावं ज्यानं भगवंताला काहीतरी दिलं. काय द्यायचं देवाला? थोडं प्रेमाचा भुकेला ह्याची दुष्काळ तयार. त्याला काहीच नाही, फक्त प्रेम द्यायचं. मग तेवढं दिलं ना बास, मग देव सगळं करतो, आपलं सगळं करतो. मेरा आपकी कृपा से
करणार आहेस? पतवार के बिना ही मेरे नाव चल रहे हैं, हैरान है जमाना मंजिल भी मिल रही है, हैरान है जमाना मंजिल भी मिल रही है. लोक आश्चर्यचकित करतायत. मी करत तर काय नाही, निस्ताच टाळ खुटतोय तरी माझं सगळंच चांगलंय. बोंबलत फिरते कीर्तन करत तरी सगळंच चांगलंय. जळत्यात लोक, अरे जळू द्या. तुम्हाला सगळ्याला माहित आहे हत्ती चलताय तो, आणि कुत्र भुकल्याशिवाय हत्ती आलाय कळत नाही. फक्त हत्तीचं काम आहे कुत्र्याकडे लक्ष द्यायचं, आणि जर दिलं तर कुत्र्याचा भाव वाढतोय. नका देत जाऊ बरं का. फक्त आपलं योग्य आहे आधी ठरवा. आणि कसं माहितीये का, संसार करावाच लागतो. हो, कर्म आहे माणसाचं. कर्म आदर्श मूला न्यानुसंततानी कर्मानुबंधीनी मनुष्य लोके न रूपमसे हततोपलभ्यते नांतो न चादिर न च संप्रतिष्ठा. माणूस कर्माने बांधलेला आहे, कर्म करावंच लागतं. बायको करावीच लागते. किती खुश होते ती. नाही करावीच लागते महाराज, नाही कराच. तुम्ही काय माझं ऐकाय बसलो केलीच असं, केली असन नसन अजून एखादी करा. काय मला घेणं नाही बसलेली, काय माझा संबंध आहे मला सांगा. आपलं काम आहे ते आपण करायचं. हे बघा, रावणाला 80,000 बायका होत्या. किती होत्या? 80,000. 1,00,000 पोरं, 1,25,000 नातू, 3,40,000 कुटुंब संख्या. आजच्या काळात जर रावण असता तर राजकारणात किती मजा आली असते, आहे की नाही? मजा आली असती महाराज. नाही पण काय भरोसा नाही घरातल्यांचा सुद्धा बरं का. लय पलटी मारते ती राव. ज्याला कळलं त्यालाच कळलं. नाही पण शेवटी एकी असते, हे कायम लक्षात ठेवा. खालच्यांनी उड्या मारायच्या. तुम्ही मला सांगा, ज्याला मत टाकलं तोच वर आला, ह्याची काय गॅरंटी आहे का? वरच्यानी वर घोळ केला. बरं, मत टाकणं हे आपलं कर्तव्य आहे का आपण उपकार करतो? काय आहे? कर्तव्य. उपकार केल्यासारखं का करताय? कर्तव्य ना तुमचं. माणूस भारतीय नागरिक आहे म्हणल्यानंतर मतदान करणं कर्तव्य आहे. पण ते सुद्धा महाराज, हे बघा, लोकाला वाईट बोलण्याच्या आधी आपण किती चांगले ते निरकून पाहत जा. आपल्या ताटातलं गाढव सोडायचं आणि वरच्या ताटातले मासे बघायला आपल्याला काही इंटरेस्ट नसला पाहिजे. हा, 21 तारखेला तुम्ही मतदान केलं, बरोबर आहे. गेल्या महिन्यात 21 तारखेला मतदान केलं. किती अभिमानानं स्वाभिमानानं मतदान केलं. मतदान करणं आपलं कर्तव्य केलंच पाहिजे. पण अय बसलेले, मतदान करताना असं करावं, कुणाचीही लाच न खाता स्वाभिमानाने मतदान करावं, आणि मग तोंडवर घेऊन राजकारणाविषयी बोलावं. लोकांना वाईट बोलण्या अगोदर आपण किती चांगले बघा. 500 आणि 1000साठी धर्म घाण ठेवणारी माणसं आहेत आपण. 2000साठी लोकांच्या तळव्या चाटणारे आपल्या जाती. काय लोकांना वाईट ठेवायचं? हा, अरे करायचं ना, कर्तव्य आपलं. आपण उपकार नाही करत. पुन्हा म्हणतात त्यांनी 5 वर्ष आपल्यासाठी काय करतात, येतोय तर घ्यायचं हाणून. अरे ह्याच्यामुळे तर भ्रष्टाचार वाढला ना. सुरुवात तर आपल्यापासून आहे. आधी आपण नीट वागा ना, मग वरचा विचार करा. म्हणून लई पुढच्याला नावं ठेवायचं नाही. लई लोक शहाणी नाहीत महाराज आपली. कधी कधी तर वाटतं ज्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी जीव दिला की नाही, ती वर बसून म्हणत असते, कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए, कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. सुखदेव भगत सिंग भी सोचते होंगे हम भी मरे की हरामजादों के लिए. बरं का, कुणासाठी मिळलो बाबा. असं मी मरून ह्यांनी काय दिवा लावला? करायचा ती भ्रष्टाचार तर केलाच. काय स्वातंत्र्य देऊन ह्यांनी दिवा लावला? काहीच नाही. मग या बघा, लय लोकांचा विचार करायचा नाही, आपलं बघायचं. आपण किती व्यवस्थित वागू शकतो, ठीक आहे. आपल्याला माळ घालता येत नाही, घालायची नाही, पण ज्यानं घातली त्याची तरी टिकू द्या. तुम्ही त्याच्या मागं लागले, टाळच कुठीतून बोंबलं तो झिंडतून बुवा झाला ना महाराजच झाला. काय गरज? आणि संप्रदायाला सध्या किंमत राहिली नाही. वरवर चांगलं म्हणतात. पण कायम लक्षात ठेवा, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या जगात सगळं बदलेल, सगळं वाईट घडेल, सगळं असत्य घडेल. पण कालही, आजही आणि उद्याही जर सत्य काय असेल आणि राहणार असेल तर तो फक्त वारकरी संप्रदाय. त्याच्या पलीकडे दुसरं सत्य नाही वाटत. किती सायन्स म्हणून उड्या मारा, किती मोठे व्हा. पोरगा शिकवला, मोठा केला, डॉक्टर केला, इंजिनियर केला, वकील केला, त्याला बंगला बांधून दिला, त्याला बायको करून दिली, पण त्याच बंगल्यात ती तुम्हालाच ठेवेल का नाही ह्याची गॅरंटी आपण देऊ शकत नाही. काय म्हणणं आहे तुमचं? पोरगा माळकरी करा, माळकरी.
त्याला एक भाकरी भेटू द्या, त्यातली ती अर्धी स्वतःच्या आई बापाला दिल्याशिवाय राहणार नाही याची गॅरंटी मी देते. इतकी ताकद माळकऱ्यात आहे, इतकी ताकद संप्रदायात आहे. आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे होईना दैवाचे दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे, दास पंढरी